विशालगडाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरचं पहिलं कोणी पाडलं तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाडलं। त्याच्यामुळे कुठेही अनधिकृत बांधकाम असू नये ही सरकारची भूमिका आहे। परंतु विशालगडाच्या अनधिकृत बांधकामाची केस ही हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे। त्याच्यामुळं ज्यावेळी आम्ही रायगडावर होतो, रायगडावर त्या लोकांची चर्चा झाली होती, त्यावेळी तो बॅनर घेऊन मुख्यमंत्री मोदी यांनी असं सांगितलं होतं की विशालगडाच्या पायथ्याशी का विशालगडावर असलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे हे पाडण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। परंतु या संदर्भातले हायकोर्टातले निर्णय होणं गरजेचं आहे आणि त्या विषयावर आम्ही ठाम होतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठचंही अनधिकृत बांधकाम असणं आणि ते आपल्या गडावर असणं आम्ही देखील समजू शकतो की ते चुकीचं आहे। पण जो मॅटर हायकोर्टामध्ये सुरू होता त्या मॅटरनंतर हे सगळं घडलेलं आहे। योग्य ती सरकार त्याच्यावर भूमिका घेईल। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।